महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. नवापूरमध्ये दानपेटी फोडण्याच्या मालिकेमुळे खळबळ. तिसऱ्या मंदिरातही चोरी. पोलिसांसमोर मोठं आव्हान. नवापूर शहरात मंदिरांना लक्ष्य करत अज्ञात चोरट्याने दानपेट्या फोडण्याच्या घटनांची मालिका सुरूच असून गणेश हिल परिसरातील सोमनाथ महादेव मंदिरात घडलेल्या ताज्या चोरीमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या 1.5 महिन्याच्या कालावधीत ही तिसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याआधी महामार्गालगत असलेल्या रोकड्या हनुमान मंदिरात आणि मंगलदास पार्क परिसरातील विघ्नेश्वर महादेव मंदिरात अशाच प्रकारे दानपेट्या फोडण्यात आल्या होत्या. ते चोरीचे दृश्य सीसीटीव्हीत देखील आहे. आता गणेश हिल परिसरातील किशोर शिंपी हे दर्शनासाठी आले असता मंदिरात पडलेला 1 रुपयाचा नाणे पाहून त्यांचे लक्ष दानपेटीकडे गेले. त्यावेळी दानपेटी फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ परिसरातील भाविकांच्या मदतीने नवापूर पोलीस ठाण्यात माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. मात्र सलग 3 घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून या चोरट्याचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी भाविकांकडून जोर धरत आहे. गणेश हिल परिसरातील सोमनाथ महादेव मंदिर हे नव्याने जीर्णोद्धार करून विकसित करण्यात आले असून येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना भाविकांच्या श्रद्धेला धक्का देणाऱ्या ठरत आहेत. सध्या नवापूर शहरात मंदिरांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून पोलिसांनी या मालिकेचा छडा लावण्यासाठी विशेष पथक नेमण्याची गरज व्यक्त होत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नवापूर. माझं नाव किशोर शिंपी आहे. मी इथं गणेश हिलला राहतो आणि मंदिर सोमनाथ महादेव मंदिर गणेश हिल या एरियातलं आहे. तर इथं मी सकाळी रोजप्रमाणे झाडू साफसफाई करायला इथं येत होतो आणि येताना मी जेव्हा झाडू मारला त्यावेळेस मला 1 रुपया दिसला तिथं खाली, गल्ल्याच्या खाली 1 रुपया पडलेला दिसला. आणि तो 1 रुपया मला दिसला की आज चारानासारखा शिक्का. म्हटलं 1 रुपया आकाश काय म्हटलं इथं. मी धरला आणि गल्ल्यामध्ये टाकायला गेलो आणि गल्ल्यात टाकायला गेलो ना, एकदम उजेड दिसला गल्ल्यामध्ये. उजेड कुठून येतं एवढं. मी साईडला बघितलं की तिथं गल्ला साईडून लॉकच तोडलेलं आहे, गल्ल्याचं तोडून टाकलेलं आहे. मग बघितलं, मग मी तसं लगेच मग हे सगळं झाल्यानंतर मी लगेच विकी भाऊंना घेतलं आणि यांना घेतलं, सगळ्यांना त्यांना घेतलं आणि 2-3 जणांना आम्ही फोन केला की आपल्याला आता पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे, असं असं झालेलं आहे. मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. तिथं कंप्लेंट नोंदण्यासाठी विकी भाऊ ते आले होते. परत मग तिकडे येताना पोलीस साहेब लोक आले, तिथं बघून गेले. बघून सनी ते चालले गेले, यामुळे तुम्ही पोलीस स्टेशनला. मग नंतर ते पोलिसां लोकांनी त्यांच्या पद्धतीने आम्ही करू म्हणे, कसं काय करायचं तर एवढं बोलून ते निघून गेले. मी विक्की पाटील. काल रात्री महादेवाच्या मंदिरात चोरी झाली असं किशोरभाऊ शिंपी यांनी मला काल सकाळी फोन केला आणि आम्ही लगेच पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांना सर्व माहिती दिली का कशा पद्धतीने काय झालं असं. मग सर्व पोलिसांनी आम्हाला विचारपूस केली का गल्ल्यात किती रक्कम होती असं. आम्ही अंदाजे आम्हाला काही सांगू शकलो नाही, पण अंदाजे आमचा असा होता की 10 ते 12 हजार अशी रक्कम असेल. तरी पोलिसांनी येऊन इथं चौकशी केली आणि सर्व काही आम्हाला याचं सांगितलं.